ऑक्टोबर पासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि 12 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा आहे। तर या 9 दिवसामध्ये आपण जे देवी भक्त असतो ती देवीची सेवा उपासनाही करत असतात। दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचं खूप महत्त्व आहे नवरात्रीमध्ये, कारण की नवरात्रीमध्ये आपण देवीच्या शक्तीचा जागर हा करत असतो। नवरात्री म्हणजेच दिवसापेक्षाही नवरात्रीला रात्रीला जास्त महत्त्व आहे। त्यामुळे या काळामध्ये जर का आपण देवीची सेवा उपासना केली तर जास्त फलदायी ठरू शकते। तर या नवरात्रीमध्ये अनेक जण दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा आहे, त्यासोबतच त्याचे नियम काय आहेत। कुणी जर का एक पाठ करणार असेल तर कसा करायचा आहे, किंवा कुणाला 14 पाठ करायचे असेल तर ते कसे करायचे आहेत। दुर्गा सप्तशतीचा पाठ हे अनेक जण आपल्या वेगवेगळी जी इच्छा असते प्रत्येकाची, ती इच्छा पूर्तीसाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ हा केला जातो। कारण की नवरात्रीमध्ये दैवी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रह्मांडामध्ये सक्रिय झालेले असते। त्यामुळे आपण जगदंबेची आई भवानीची उपासना ही केली पाहिजे। सप्तशतीचा ग्रंथ हा इतका प्रचंड आणि शक्तिशाली आहे की आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ जर का केला तर त्याचं फळ आपल्याला निश्चितपणे चांगल्या प्रकारे मिळते। फक्त आपली श्रद्धा आणि आपली एकाग्रता ही देवीच्या चरणाशी पाहिजे। त्यामुळे आपण आपल्या कुलस्वामी, तुमची कुलस्वामिनी कुठली असेल, तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता। कुलदेवीसाठी आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा केला पाहिजे। तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचं जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप महत्त्व आहे, त्यासोबत त्याचे थोडेसे नियम आहेत। नियम आपण अगोदर बघूया की त्याचे नियम काय काय आहेत। जेव्हाही तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसाल तेव्हा म्हणजे हा जो ग्रंथ आहे हा इतका शक्तिशाली आहे की तो डायरेक्ट खाली ठेवायचा नाही। एखादा तुम्ही चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती एखादा कपडा ठेवूनच दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच पाठाला सुरुवात करायची आहे। तुम्ही जर का घटस्थापना करणार असाल तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, किंवा तुम्ही घटस्थापना करणार नसाल तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता। तर जेव्हाही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला आपण बसू, समजा तुम्ही जर का घटस्थापना करणार असाल तर तिथेच तुम्ही तुमच्या घटाच्या जवळ तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता। किंवा तुम्ही जर का अखंड दिवा, आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा लावत असतो तर अखंड दिवा हा नक्की लावावा। त्यासोबतच दुर्गा सप्तशतीचा पाठ जेव्हाही आपण करू तेव्हा आपण साडी घालायची आहे। म्हणजे साडी घालूनच आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करायचा आहे। जोपर्यंत तुम्ही तुमचा पाठ करत असाल, जोपर्यंत तुमचं वाचन चालू आहे, तोपर्यंत तो पदर, साडीचा जो पदर आहे तो तुमच्या डोक्यावरती हवा। आणि त्यासोबतच दुर्गा सप्तशतीचा पाठ जेव्हाही आपण करतो तेव्हा आपण मांसाहार तर ऑब्वियस नवरात्रीमध्ये मांसाहार करायचाच नाही। त्यासोबतच ब्रह्मचर्याचं पालन करायचं। ब्रह्मचर्याचं पालन करायचं म्हणजे फक्त शारीरिक नाही, मानसिक देखील, मनाने देखील ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं की कुणाबद्दल कधी काही वाईट बोलायचं नाही, कुणाबद्दल आकस मनात ठेवायचं नाही आणि मन स्वच्छ शुद्ध ठेवूनच आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करायचा आहे। तर दुर्गा सप्तशतीचा पाठ जेव्हाही आपल्या घरामध्ये होतो, म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ हा प्रत्येक जणांनी नवरात्रीमध्ये हा नक्की करावा। जर का संस्कृत नसेल तर तुम्ही प्राकृतमध्ये देखील, म्हणजे मराठीमध्ये देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता। अनेक जणांना दुर्गा सप्तशतीचा पाठ जर का करायची इच्छा असेल, समजा आता वयस्कर व्यक्ती असेल, त्यांना खाली बसता येत नसेल तर तुम्ही चेअरवर बसून देखील दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता। परंतु एवढंच आहे की तो जो ग्रंथ आहे तो डायरेक्ट आपल्याला खाली ठेवायचा नाही। चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे, त्यावरती लाल वस्त्र टाकूनच नंतर त्या ग्रंथाची पूजा करूनच आपल्याला आपला पाठ हा सुरू करायचा आहे। त्यानंतर आपण जे काही आपले स्त्रियांचे दागिने असतात, म्हणजे मंगळसूत्र, टिकली, जोडवी, बांगड्या, ह्या सगळं घालूनच आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। म्हणजे आता बांगड्या अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या घालतात, प्लास्टिकच्या बांगड्या देखील येतात, परंतु काचेच्या बांगड्या घालूनच तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करा। नंतर जर का तुमची इच्छा असेल तर तुम्ही साडी किंवा त्या बांगड्या नंतर तुम्ही काढून ठेवू शकता। परंतु हे जे महत्त्वाचे नियम आहेत की साडी घालायची, बांगड्या घालायच्या, डोक्यावरती पदर ठेवायचा, अगोदर आपण जो ग्रंथ आहे आपल्या दुर्गा सप्तशतीचा त्याची पूजा करून नंतरच आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठाला सुरुवात करायची आहे। तर ज्यांना एक पाठ करायचा आहे त्यांच्यासाठी सांगते की त्यांनी एक पाठ कसा करायचा आहे। हे जे दिंडोरी परिणीचे संस्कृत जर तुम्हाला येत नसेल तर हे प्राकृतमध्ये म्हणजे मराठीमध्ये आहे, आपल्याला सोपी जाते, कारण संस्कृत सगळ्यालाच येते असं नाही। आणि संस्कृतचे काही शब्दांचे समजा उच्चार जर चुकले तर आपला ग्रंथ वाचण्याचं देखील चुकू शकते, आपल्या मनामध्ये काही भीती देखील राहू शकते। त्यामुळे तुम्ही हा ग्रंथ प्रिपेअर करा की मराठीमध्ये जर का वाचलं तर आपल्याला नीट कळते सुद्धा, त्याचा अर्थ देखील आपल्याला व्यवस्थित कळतो। त्यामुळे हा ग्रंथ तुम्ही आणून घ्या आणि यानुसारच आपल्याला आपलं पाठ करायचं आहे। तर ज्यांना एक पाठ करायचा आहे त्यांच्यासाठी सांगते अगोदर की एक पाठ दुर्गा सप्तशतीचा कसा करायचा आहे, कुठपासून आपल्याला सुरुवात करायची आहे। या ग्रंथामध्ये 13 अध्याय आहेत आणि जेव्हा आपण हे संपूर्ण 13 अध्याय पठण करतो तेव्हा आपला एक पाठ होतो। परंतु त्या अगोदरही आपल्याला काही गोष्टी पठण करायचे असतात, तर ते सांगते की एक पाठ ज्यांना करायचा आहे त्यांनी कसा करायचा आहे। 9व्या कवच पासून सुरुवात करायची आहे, त्यानंतर अर्गला स्तोत्र वाचायचं आहे, त्यानंतर तिलक स्तोत्र वाचायचं आहे, त्यानंतर रात्री सुक्त वाचायचं आहे, त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा
1 आणि 2 अध्याय वाचायचा आहे पहिल्या माळेच्या दिवशी, ज्या दिवशी घटस्थापना होते त्या दिवशी. त्यानंतर आपल्याला इथे स्टॉप करायचं आहे. दिवशी दुसऱ्या माळेला आपल्याला परत देव्या कवचपासून सुरुवात करायची आहे. अर्गला स्तोत्र वाचायचं आहे, किलक स्तोत्र वाचायचं आहे, रात्री सुक्त वाचायचं आहे आणि दुर्गा सप्तशतीचा 3रा आणि 4था अध्याय वाचायचा आहे. त्यानंतर परत तिसऱ्या दिवशी देव्या कवच, अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम, रात्री सुक्तम आणि परत 5वा आणि 6वा म्हणजे तिसऱ्या दिवशी 5वा आणि 6वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. त्यानंतर आपल्या 7व्या दिवशी काय करायचं आहे, म्हणजे 7 दिवसामध्ये आपल्याला एक पाठ करायचा आहे. तर 7व्या दिवशी बरोबर आपला 13वा अध्याय येतो. तर तेव्हा देव्या कवच वाचायचं आहे, अर्गला स्तोत्र वाचायचं आहे, किलक स्तोत्रम वाचायचं आहे, रात्री सुक्त वाचायचं आहे. त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा 13वा अध्याय वाचायचा आहे. त्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सुक्त वाचायचं आहे, प्राधानिक रहस्य वाचायचं आहे, वैकृतिक रहस्य वाचायचं आहे, मूर्ती रहस्य वाचायचं आहे आणि आपण करायचं आहे. त्यानंतर देवापराध क्षमा स्तोत्रम आपल्याला वाचायचं आहे. तर हे सगळं आपल्याला वाचायचं तेव्हा आपला 7 दिवसामध्ये एक पाठ होतो, म्हणजे 7 दिवसामध्ये आपला हा एक पाठ होऊन जातो. परंतु ज्यांना रोज एक पाठ करायचा आहे त्यांनी कसं करायचं आहे, किंवा 2 पाठ करायचं आहे त्यांनी कसं करायचं आहे, ते देवा कवच वाचायचं आहे, अर्गला स्तोत्रम वाचायचं आहे, किलक स्तोत्रम वाचायचं आहे, त्यानंतर रात्री सुक्त वाचायचं आहे, दुर्गा सप्तशतीचा पूर्ण जो 1 पासून तर 13 अध्यायापर्यंत वाचायचं आहे. त्यानंतर देवी सुक्त वाचायचं आहे, प्राधानिक रहस्य वाचायचं आहे, वैकृतिक रहस्य वाचायचं आहे, मूर्ती रहस्य वाचायचं आहे. त्यानंतर आता हे आपण सांगतेकडे येतो आहे, म्हणजे ग्रंथ सिद्धी कुंजिका स्तोत्र वाचायचं आहे, नवार्णम मंत्र म्हणायचा आहे आणि देवाक्षमापण स्तोत्र जेव्हा आपण वाचू तेव्हा आपलं हे ग्रंथाचं एक पाठ हा पूर्ण होतो. तर असा तुम्हाला जर का 2 पाठ करायचे असतील तरी सुद्धा देखील तुम्ही देव्या कवच पासून, म्हणजे एका दिवशी तुम्हाला 2 पाठ, हा झाला एक पाठ. मी तुम्हाला जे सांगितलं ते की देव्या कवच पासून सुरुवात करायची आणि क्षमापण स्तोत्रापर्यंत आपल्याला वाचायचा आहे. तर हा झाला एक पाठ, म्हणजे हा संपूर्ण एक पाठ होतो. 13 अध्याय देखील त्यामध्ये येतात आणि त्यानंतर बाकीचे हे आपल्याला वाचायचं असते. तर हा झाला एक पाठ. अशा प्रकारे तुम्हाला जर का 2 पाठ करायचे असतील, म्हणजे एका दिवशी 2 पाठ, पहिल्या माळेवरती 2 पाठ, दुसऱ्या माळेवरती 2 पाठ, तर तसं तुम्ही देव्या कवच पासून सुरुवात करायचं आणि क्षमापण स्तोत्रापर्यंत आपल्याला याचं पठण करायचं आहे. तर तिचे हे झाले 2 पाठ. म्हणजे कोणाला एक करायचं असेल किंवा 2 करायचं असेल, अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे पाठ करतात. काही जण 9 दिवसामध्ये एक पाठ करतात किंवा काही जण 9 दिवसामध्ये 14 पाठ करतात. तर 14 पाठ करतात, कोणी 11 पाठ. सप्तशतीचे 14 पाठ का केले जातात, कारण की आपण का दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं फळ मिळते. त्यामुळे दुर्गा सप्तशतीचे पाठ हे आपण आवर्जून करावे, 14 पाठ करावे, कारण नवचंडीचं आपल्याला त्या केल्याचं फळ मिळते. आणि नवचंडी जर का आपल्याला करायचं म्हटलं तर 3 दिवस लागतात आणि ते पैशाच्या दृष्टीने आणि वेळेच्या दृष्टीने देखील खूप अवघड आहे. त्यामुळे आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करण्याचे नक्कीच प्रयत्न करावा. म्हणजे आपण आता वर्षभर जरी आपल्या हातून सेवा नाही झाली तर आपण या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तरी देवीची, आई भगवतीची सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करावा. म्हणजे तुमच्याच्याने जर का 14 पाठ होत नसेल तर तुम्ही, अनेक जण विषम संकेत देखील पाठ हे करत असतात की 5, 7, 11, 14, 28 या प्रकारचे पाठ हे केले जातात. तर तुमच्याच्याने जर का जेवढे शक्य होत नसेल तर तुम्ही एक पाठ जरी नवरात्रीमध्ये केला तरी सुद्धा चालते. तर 5 पाठ कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. देव्या कवच पासून सुरुवात करायची आणि क्षमापण स्तोत्रापर्यंत तुम्ही पहिल्या दिवशी एक पाठ केला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी असे 2 पाठ करायचे आहे, म्हणजे संपूर्ण 13 अध्याय वाचायचे आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 2 पाठ. तर अशा प्रकारे तुमचे 3 दिवसामध्ये 5 पाठ करून होतात. काही काम असेल समजा तर तुम्ही मध्ये 2 पाठ झाले किंवा 3 पाठ झाले, तुम्ही 5 पाठ करायचं ठरवलं आहे, तर तुम्हाला काही काम असलं तर नंतर देखील तुम्ही ते वाचू शकता. म्हणजे एखाद्या वेळेस काही काम असलं तर त्या दिवशीचा तो पाठ तुम्ही रद्द करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी पाठ करायचा आहे. तर तुमच्या शक्य तसं तुम्ही या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि अजून एक गोष्ट महत्वाची आहे की हा ग्रंथ काही एवढा साधा सोपा नाही. त्यामुळे या ग्रंथाची काळजी आपल्याला नीट घ्यायची आहे. तो कुठेही असा पटकन ठेवायचा नाही, व्यवस्थित त्याला कपड्यामध्ये लपेटून, लाल कलरचा तुमच्याकडे कपडा असेल त्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे. तसेही ग्रंथ हे उघडे ठेवत नसतात, कारण की ग्रंथांची शक्ती ही कमी होत असते. त्यामुळे ग्रंथ हे उघडे ठेवू नये. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना कधीही संकल्पयुक्त सेवा करायची आहे. हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, फुल घ्यायचं आहे, अक्षदा घ्यायची आहे. आणि तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ किती करणार आहात, तुमचं नाव काय आहे, तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ किती करणार आहात, कशासाठी करणार आहात, म्हणजे 1 पाठ करणार, 5 पाठ करणार की 7 पाठ करणार, 11 पाठ करणार की 14 पाठ करणार, 28 पाठ करणार, किती पाठ करणार तुम्ही नवरात्रीमध्ये हे तुम्ही सांगायचं आहे.
आणि ते पाणी तामनामध्ये म्हणजेच तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे. तर असा संकल्प करून नंतरच आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या पाठालाही सुरुवात करायची आहे. म्हणजे नियम जर तसे जर दुर्गा सप्तशतीचे पाहिले तर नियम भरपूर आहेत, परंतु एवढेही काही अवघड नाही. आपण एक साधे सोपे नियम पाळून आपण आपला पाठ हा करू शकतो. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की समजा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करताय आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला, मध्ये पिरियड वगैरे आला, काही अडचण आली, तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ घरातल्या दुसऱ्या कोणाकडून तुम्ही वाचून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जर का 7 दिवसामध्ये एक पाठ करणार असाल तर, किंवा तुम्ही जर का रोज एक पाठ करणार असाल किंवा संकल्प करायच्या अगोदरच आपल्याला आपली पिरियडची डेट वगैरे माहित असते, त्या अगोदरच तुम्ही संकल्प करायचा, अगोदरच तुम्ही विचार करूनच संकल्प करा की मी किती पाठ करणार आहे. नवरात्रीमध्ये तुमच्याकडून जर का शक्य नाही झालं समजा, तर नवरात्री झाल्याच्या नंतर देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपला भाव सगळ्यात महत्वाचा आहे. भावानेच देव हा पावत असतो. त्यामुळे भाव महत्वाचा आहे, एकाग्रता महत्वाची आहे आणि तुमच्याच्याने शक्य तेवढं दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, सेवा करा. नवरात्रीमध्ये ज्या ज्या सेवा आपण करू शकतो त्या त्या सेवा करा. तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन या. समजा आता वर्षभर आपल्या घराजवळच मंदिर आहे, आपण नेहमी करता तिथून जातो येतो, परंतु आपल्या मंदिरामध्ये जाणं होत नाही, तर देवीची ओटी भरा. तुम्ही नवरात्रीमध्ये नक्की जा, देवीची ओटी भरा. कारण की नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये देवीचं जे देवी तत्व आहे ते पृथ्वीवरती खूप जास्त संचारित झालेलं असते. त्यामुळे आपण देवी भगवतीची, आईची आपल्या सेवा जेवढी शक्य झाली तेवढी सेवा ही नक्की करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण हे ब्रह्मा विष्णू महेश या ज्या शक्ती आहेत ते सुद्धा आपल्या आदिमाया जी आहे, आदिशक्ती आहे, त्यांच्याशिवाय अपूर्ण आहेत. त्यामुळे आपण नवरात्रीमध्ये किंवा इतरही दिवशी आपण आपल्या कुलस्वामीची सेवा ही नक्की केली पाहिजे. कारण ती आदिशक्ती आहे, आदिमाया आहे. त्यामुळे तुमची सेवा ही नक्की करा. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना तुमच्याकडून काही चुकलं समजा, तर त्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही. चुकलं तर चुकलं, कारण की आई भवानी आहे, आईला सगळं जाणते आणि क्षमा याचना करून आपण परत आपला पाठ करायला सुरुवात करायची आहे. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना तुम्ही चौरंग घ्या, त्यामध्ये देवीची फोटो टाक मूर्ती असतेच, तर आपल्याला लाल कपडा टाकायचा आहे. त्यावरती तुम्ही जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर देवीच्या मूर्तीला अभिषेक करा, हळदी कुंकू अर्पण करा, फुले अर्पण करा, किंवा तुमच्याकडे जर का फोटो असेल तर फोटोची पूजा करा, फुले अर्पण करा. आणि ग्रंथाचं देखील आपण ग्रंथाचं पठण करत असतो. मी जसं तुम्हाला सांगितलं की हा ग्रंथ देखील काही साधा सुद्धा नाही, त्यामुळे आपण ग्रंथाचं देखील ग्रंथाची देखील पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, फुले अर्पण करायचे आहे, मनोभावी नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे. त्या अगोदर आपल्याला मंगल कलशाची देखील स्थापना करायची आहे. अखंड दिवा तुम्ही नवरात्रीमध्ये लावत असाल किंवा लावत नसाल, तर तुम्ही लावत नसाल तर नक्की लावायला सुरुवात कारण की अखंड दिवा देखील आपल्या एक देवीचं स्वरूपच असते. त्यामुळे देखील अखंड दिवा हा नवरात्रीमध्ये नक्की लावावा. परंतु जर तुम्ही लावत जरी नसाल तरी देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. घट बसवत नसाल तरी देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. थोडेसे नियम पाळून आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. सप्तशतीचा पाठ कधी करावा, म्हणजे तसं तर ब्रह्म मुहूर्तावरती तुम्ही सकाळी उठून दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, परंतु तुमच्याच्याने जर का झालंच नाही, शक्यच झालं नाही, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, त्याचं पठण करू शकता. परंतु रोज एक नियमितपणा ठेवा. एकाच त्याच वेळी तुम्ही तुमचा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. तुम्ही जर का उपवास करत असाल तरी तुम्ही तुमचं पाठ झाल्याच्या नंतर तुम्ही फराळ वगैरे करू शकता, किंवा तुम्ही उपवास जरी करत नसाल तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याच्या नंतर तुम्ही जेवण करू शकता. तर आता दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना उपवाशी राहूनच पाठ करावा, काही न खाता पिता करावा का, असं काही नाही. तुम्ही थोडंसं फराळ करून तुम्ही भरपेट जेवण करून पाठ करायचं नाही, कारण त्यामुळे आळस वगैरे येते, आपल्याला जांभळी वगैरे येऊ शकते. त्यामुळे हे नियम आहेत की तुम्ही जेवण न करता खूप जेवण असं करू नका. दुर्गा सप्तशतीचा पाठ झाल्याच्या नंतर तुम्ही जेवण करू शकता, किंवा तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही त्या प्रकारे तुम्ही उपवासाचे फराळाचे पदार्थ देखील खाऊ शकता. आपल्याला परान्न खायचं नाही. म्हणजे परान्न म्हणजे काय, दुसरीकडून बाहेरून आणलेलं किंवा दुसऱ्यांच्या घरचं अन्न आपल्याला खायचं नसते. आपल्या घरामध्येच आपण जे काही शिजवू, आपल्या हाताने शिजवू, तेच आपल्याला खायचं असते. कारण की असं म्हटलं जातं की परान्न खाल्ल्यामुळे आपलं पुण्य ही दुसऱ्याला लागते. त्यामुळे आपण दुर्गा सप्तशतीचा जेव्हाही पाठ करू तेव्हा आपल्याला परान्न घ्यायचं नाही. बाकी तुम्ही उपवास करा किंवा करू नका, कारण सप्तशतीचा पाठ करत असताना परान्नही खाऊ नका. तर हे काही नियम पाळूनच आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असतो. सप्तशतीचा पाठ झाल्याच्या नंतर, म्हणजे तुम्ही एक पाठ करत असाल किंवा तुम्ही नवरात्रीमध्ये संपूर्ण नवरात्रीमध्ये एक पाठ करणार आहात, किंवा तुम्ही 5 पाठ करणार आहात, रोज 2 पाठ करणार आहात, म्हणजे नवरात्रीमध्ये तसे तर 9 दिवसामध्ये 18 पाठ होतात. तुम्ही जेवढेही पाठ करणार आहात
तेवढे पाठ केल्याच्या नंतर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं आहे आणि नवार्णव मंत्राची रोज एक माळ घ्यायची आहे. तर या प्रकारे आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आणि काही अवघड नाही, तुम्ही नक्कीच करू शकाल. म्हणजे असे काही घाबरून जायची गरज नाही आहे. तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा नक्की करा. तुमच्याच्याने शक्य तेवढं देवीची सेवा आहे, उपासना ही या नवरात्रीच्या काळामध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.